भगवत कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने संपन्न होत असणारा गाथा पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिले, या पहिल्या वर्षातील 5व्या सत्रातली कीर्तन रूपी सेवा माझ्या समर्थ सद्गुरुनाथांच्या कृपेने मला प्राप्त झाली। या सेवेकरिता आपण जमलेले सर्व भाविक मंडळी, सर्वप्रथम आपणा सर्वांच्या हृदयात वास करत असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याला प्रणाम करतो। तो भगवंत आपल्याला जशी प्रेरणा देईल तशा पद्धतीने आपण या अभंगावरती बोलण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे। विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेनं, साधू संतांच्या दिव्य मार्गदर्शनानं आणि आपल्या पूर्व पुण्याईनं आपल्याला हा सुयोग प्राप्त झाला, या गावाला हा सुयोग प्राप्त झाला। आणि भगवान परमात्म्याच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं आणि गावात काही सात्विक वृत्तीची भाविक मंडळी असतील, काही पारमार्थिक मंडळी असतील, त्या सर्वांच्या हृदयामध्ये वास करत असणाऱ्या भगवान परमात्म्याबद्दलची असणारी त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती, त्यांचा जिव्हाळा, त्या सगळ्यांना वशीभूत होऊन भगवत कृपेनं चालू असणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठाच्या संपर्कात आज आपण सामुदायिकरित्या एकत्रित आलेलो आहोत। विठ्ठल आपलं फार मोठं भाग्य आहे की पहिल्याच वर्षाच्या या सुरू होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दिव्य व्यासपीठाच्या संपर्कात सामुदायिकरित्या आपण बहुसंख्येने उपस्थित झालेला आहात। खूप मोठं भाग्य आहे। यद्यपि सामुदायिकरित्या एकत्र येण्याची ठिकाणं बरीच आहेत जगात। सामुदायिकरित्या आता जे आपण सर्वजण एकत्र सामुदायिकरित्या जमलेलो आहोत, या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दिव्य व्यासपीठाच्या छत्रछायेखाली आपण सामुदायिकरित्या एकत्र आलेलो आहोत। तसं पाहायचं म्हटलं तर सामुदायिकरित्या असं एकत्र येण्याची बरीच ठिकाणं आहेत। सारखं वाजू नका, कधीतरी सामुदायिकरित्या एकत्र येण्याची बरीच ठिकाणं कोणती? त्याच्यामध्ये तमाशा असतो। तमाशामध्ये सुद्धा सगळी सामुदायिकरित्या एकत्र येत असतात। गावची यात्रा असते, यात्रेमध्ये सुद्धा सामुदायिकरित्या लोक एकत्र येत असतात। एखाद्याचा विवाह सोहळा असेल, विवाह सोहळ्याच्या संपर्कात सुद्धा असं सामुदायिकरित्या आपण एकत्र येत असतो। एखादा राजकीय कार्यक्रम असेल तर त्या राजकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठाच्या संपर्कात सुद्धा आपण सामुदायिकरित्या एकत्र येतो। एखादा शैक्षणिक कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सामुदायिकरित्या एकत्र येत असतो। एखाद्याचा वाढदिवसाचा फार मोठा उत्सव साजरा करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण असे सामुदायिकरित्या एकत्र येत असतो। म्हणजे जगतामध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपण सामुदायिकरित्या एकत्र येतच असतो। पण इतर ठिकाणी सामुदायिकरित्या एकत्र येण्यात आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठाच्या ठिकाणी सामुदायिकरित्या एकत्र येण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। पूर्व पीठिका मांडतोय का तर सप्ताहाचं पहिलं वर्ष म्हणून। यद्यपि आपण बऱ्याच ठिकाणी एकत्र येतो, मग ते लग्न असेल, सामाजिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असेल, शैक्षणिक कार्यक्रम असेल, यात्रा असेल, मनोरंजनाचा कार्यक्रम असेल, बरीच ठिकाणं आहेत जिथं सगळे मिळून एकत्र येतो। पण तिथं एकत्र येण्यात, इतर ठिकाणी एकत्र येण्यात आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या दिव्य व्यासपीठाच्या संपर्कात एकत्र येण्यात जमीन आसमानचा फरक आहे। एखादा म्हणेल काय फरक आहे हो? इतर ठिकाणी एकत्र येण्यात आणि या सप्ताहाच्या माध्यमातून एकत्र येण्यात विशेष काय फरक आहे? तिथंही आम्ही एकत्र येतो, तिथंही सगळे एकत्र बसतात, तिथंही विचारांची देवाणघेवाण होते, तिथंही संभाषण चालतात आणि सप्ताहाच्या ठिकाणी सुद्धा आम्ही एकत्र येतो, एकत्र बसतो, इथंही विचारांची देवाणघेवाण होते, इथंही संभाषण चालतात। मग तिथल्या एकत्र येण्यात आणि इथल्या एकत्र येण्यात फरक काय? काय फरक आहे? बाकीच्या ठिकाणी सुद्धा विचारांची देवाणघेवाण होते,
तिथंही एकमेकाशी आपण संभाषण करतो, तिथंही एकत्र बसतो. मग इतर ठिकाणी एकत्र येण्यात हे सगळं घडतं, तेच या सप्ताहाच्या मंडपामध्ये सुद्धा घडतंय. मग तिथल्या एकत्र येण्यात आणि इथं सगळेजण मिळून एकत्र येण्यात असा फरक तरी काय? फरक खूप मोठा आहे. ऐका, कोणता फरक आहे? बाकीच्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर आपले विचार पवित्र होतील, आपली कृती शुद्ध होईल, आपली भावना सात्विक होईल, सांगता येत नाही. काय म्हटलो? इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर आपले विचार पवित्र होतील, आपली कृती शुद्ध होईल, आपली भावना सात्विक होईल, सांगता येत नाही. याचा अर्थ होणार नाही असं नाही बरं का, होईल. शक्यता तिथंही आहे. बाकीच्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर विचार कृती भावना शुद्ध होईल, शक्यता आहे, पण 100% शक्यता नाही. का असं झालंय, तमाशाला गेलो आणि विचार पवित्र झाले, असं आहे का तुमच्या गावात? काय नाही बाबा, ऑर्केस्ट्राला गेलो आणि माझी भावना बदलली, असं आहे कोण गावात सांगणारा ठामपणे? काय नाही बाबा, राजकीय व्यासपीठाच्या संपर्कात गेलो आणि माझी कृती सात्विक झाली, सांगेल कोण असं? म्हणजे तिथं होईल, शक्यता तिथंही आहे, नाकारता येत नाही, पण तिथं शक्यता आहे, पण कमी शक्यता आहे. गॅरंटीनं माणूस सांगू शकत नाही की इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर माझे विचार, माझी कृती, माझी भावना पवित्र होईलच. पण जो सप्ताहाच्या व्यासपीठाच्या संपर्कात येतो तो 100% सांगतो, इथं आल्यानंतर माझे विचार शुद्ध होतात, माझी कृती पवित्र होते, माझी भावना सात्विक होते. हे इथं आल्यानंतर एवढं सामर्थ्य आहे की याच ठिकाणी जे सामुदायिकरित्या एकत्र येतात त्यांचे विचार, त्यांची कृती आणि त्यांचीच भावना बदलते. साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. महाराज म्हणतात, अखंड हरिनाम सप्ताहाचा पर्वकाळ ज्यानं जीवनामध्ये साधला त्याची कृती पवित्र होते, त्याची भावना सात्विक होते, त्याचे विचार परिवर्तित होतात. साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. आणि म्हणून इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर काय परिणाम होईल ते मला इथं नाही सांगता येणार, तिथं गॅरंटी कमी आहे. पण सप्ताहाच्या मंडपात संत विचाराशी जो सन्मुख होतो, व्यासपीठाच्या संपर्कात जो येतो, त्याची मात्र गॅरंटी साधू संतांनी दिली की त्याचे विचार शुद्ध होतील, त्याची कृती शुद्ध होईल आणि त्याची भावना सात्विक होईल. इथं आल्यानंतर. आणि पहा, आपण मोबाईल धारक आहोत, आहेत का नाही मोबाईल धारक? आपण इथं बसलेल्यापैकी जवळजवळ 90% लोकांच्याकडे मोबाईल आहे का नाही आहे? कोणाकडे मोबाईल वापरता का नाही? का रेंजच नाही गावात? आहे, नेटवर्क आहे. आपल्या सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, आपण मोबाईल धारक आहोत. मग आता त्या मोबाईलची किंमत प्रत्येकाची वेगळी असेल. कुणाकडे 10,000चा असतो, कुणाकडे 15चा असतो, कुणाकडे 20चा असतो, कोण 50,000चा मोबाईल वापरतो, तो कुणाकडे 1.5 लाखाचा मोबाईल असतो. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार जो तो मोबाईल खरेदी करतो. पण प्रत्येक जण जवळजवळ 90 ते 95% लोक मोबाईल धारक आहेत. आणि त्याच्यात सुद्धा आधुनिक काळात ज्याचा वापर अधिक प्रमाणात होतो अशा प्रकारचे मोबाईल आपण वापरतो. म्हणजे कसले? बटनवाले, बरोबर ना? बटनवाले नाही, ज्याच्यामध्ये सगळं काही ऑनलाईन साधता येईल अशा प्रकारची यंत्रणा ज्या मोबाईलमध्ये आहे असे मोबाईल आपण वापरतो. मग असे मोबाईल हाताळत असताना एखाद्यानं नवीन मोबाईल घेतला, तो मोबाईल वापरात आला. वापरात आल्यानंतर कालांतरानं तो मोबाईल वापरून 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 थकतो. कोण थकतो? बोला. मोबाईल थकतो. तो काम करायचा कमी होतो, त्याचे फंक्शन जे असतात ते व्यवस्थित काम करत नाही. आणि मग अशा वेळेला त्या मोबाईलला दुरुस्तीची गरज असते. त्यावेळेला तो मोबाईल आपल्याला सारखा सिग्नल देत असतो, बाबा रे माझ्याकडे थोडं बघा, माझ्या
स्वतःच्या साठी ज्या काही गरजा आहेत त्या माझ्या गरजा जरा पुरवा. मोबाईल आपल्याला सारखा जागृत करतो. काय करा, मला माझ्याकडे बघा आणि मला आता सध्या अपडेट करा. काय करतो मोबाईल? स्वतःला अपडेट करायला सांगतो. कोण सांगतो? मोबाईल. आपल्यावरती जसं मेसेज येतो, आता या मोबाईलला अपडेट करण्याची गरज आहे. मी तुम्हाला मोबाईलचं ज्ञान द्यायला आलेलो नाही. मोबाईल सांगत असतो आपल्याला मला अपडेट करा. ज्या वेळेला तो मोबाईल धारक कालांतरानं मोबाईल वापरल्यानंतर मोबाईल अपडेट करतो, चालायचा थकायला लागल्यानंतर व्यवस्थित चालायचा नाही, काम करत नव्हता मोबाईल व्यवस्थित, मग अशा वेळेला तो मोबाईल सांगतो अपडेटची गरज आहे. मोबाईल आपल्याला माहिती देतो का आता या मोबाईलला अपडेटची गरज आहे. अशा वेळेला तो मोबाईल एकदा का अपडेट झाला, त्या मोबाईल धारकानं तो मोबाईल अपडेट केला की मोबाईल अपडेट झाल्यानंतर पुन्हा एकदा तोच मोबाईल नवीन सारखा चालायला लागतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या यंत्रणा अजून प्रभावीपणे काम करतात. कधी? अपडेट झाल्यानंतर. तसंच मनुष्य जीवनामध्ये जगत असताना आपण सुद्धा प्रवास करत 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 थकतो. आपले विचार भ्रमित होतात, आपली कृती अभद्र होते, आपली भावना विकुरली जाते, आपली भावना विस्कळीत होते, जीवनात हताशा येते, निराशा येते, अशांती येते, उद्विग्नता येते. अशा परिस्थितीत ज्या वेळेला आपलं जीवन प्रवेश करतं त्यावेळेला समजायचं आपल्याला सुद्धा अपडेट होण्याची गरज आहे. ज्या वेळेला आपली बुद्धी काम करायची बंद होते ना, ज्या वेळेला आपले विचार काम करायचे बंद होतात, आपली कृती काम करायची बंद होते, नेमकं काय योग्य काय अयोग्य, काय यश काय अपयश, काय सत्य काय असत्य, हे सगळं कळायचं बंद होतं. बुद्धी उद्विग्न होते, भ्रमित होतो आपण. अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा उपचाराच्या पायरीवर आलेलो असतो. मग अशी परिस्थिती ज्या क्षणी जीवनामध्ये निर्माण होते त्यावेळेला आपल्याला सुद्धा अपडेट व्हावं लागतं. आणि ज्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये जो अध्यात्माचा आश्रय घेतो त्याचं जीवन अपडेट होतं. आणि ज्याचं जीवन अध्यात्माच्या प्रवेशानं अपडेट झालं तो त्याच्या जीवनामध्ये आनंद उत्सवाच्या परिस्थितीला कारणीभूत ठरतो. अशी परिस्थिती जीवनात झाली ना, उद्विग्नता आली, हताशा आली, निराशा आली, अशांती आली, अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला अध्यात्माची आपण कास धरतो, अध्यात्माच्या संपर्कात येतो, परमार्थ मार्गावरती येतो, त्यावेळेला आपल्या जीवनाला नाविन्यता येते. तुम्ही म्हणाल नाविन्यता येते म्हणजे काय? कुठलाही माणूस नवीन कपडे घातल्यानं त्याचं जीवन नवीन होत नाही. नवीन कपडे घातले म्हणजे जीवन नवीन नाही होत. महागडे मोबाईल खिशात ठेवले म्हणजे जीवन नवीन नाही होत. काय कायांच्या खिशातले पेन 10-10 हजाराचे असतात. 2 रुपयाच्या पेननं जरी चेकवर सही केली तरी पैसे मिळतात, आणि 10 हजाराच्या पेननं सही केली तरी दम लागतो सही करणाऱ्यामध्ये. पेनात दम नसला तरी चालतो. 2 रुपयाचा पेन पण तितकंच काम करतो आणि 10 हजाराचा पण तितकंच काम करतो. फक्त आपल्या बँकेत पैसे पाहिजे. 20 हजाराचा मोबाईल आहे, सही केले पण पैसेच नाहीत, मिळणार काय? तसं महागड्या वस्तूंच्या संपर्कात आलो, उत्कृष्ट अशी ब्रँडेड कपडे घालायला लागलो म्हणजे जीवन नवीन नाही होत. नाविन्यपूर्ण जीवनशैली करता आपले विचार, आपली कृती आणि आपली भावना कारणीभूत ठरते. ज्याची विचार प्रणाली, ज्याची कार्यप्रणाली आणि ज्याची भावप्रणाली परिष्कृत झाली, सुधारली, ज्याचे विचार, ज्याची कृती आणि ज्याची भावना सुधारली, सात्विक झाली, त्याचंच जीवन नवीन होतं. आणि या तिन्ही ठिकाणांना म्हणजे विचाराला, आपल्या कृतीला आणि आपल्या भावनेला सुधारण्याचं काम, रूपांतरित करण्याचं काम, परिष्कृत करण्याचं काम जगाच्या पाठीवर जर कुठं होत असेल तर फक्त आणि फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठाच्या संपर्कात संत विचारांद्वारे. म्हणून अशा या व्यासपीठाचा संपर्क या वर्षापासून आपल्या गावातल्या सगळ्यांना लाभतो. आपण भाग्यशाली आहात. आपली सुरुवात झाली परमार्थी क्षेत्राच्या या एका अनुष्ठानाच्या प्रवाही परंपरेत संपर्कात येण्याची सुरुवात झाली. आता इथून पुढच्या जबाबदाऱ्या वाढल्या. आपल्याला वाटत असेल पहिलं वर्ष उत्सवात चाललंय, जबाबदाऱ्या आता वाढल्या. कशा वाढल्या?
उत्तम भूमी सुकन. अभंगावरती बोलायचंय बरं का आपल्याला. तुम्हाला वेळ आहे, मला सांगितले 12 वाजले तरी चालतील, गडबड करायची नाही असं मला अगोदरच सांगितलं. त्याच्यामुळं मी सुद्धा निवांत आहे. उत्तम भूमी सुकन परी उगवेना प्रजन्यावीन, उगवले तरी निगेवीन वाया गेली. उत्तम भूमी आहे. आता तुमच्या गावाला अखंड हरिनाम सप्ताहाचा वारसा लाभला, भूमी उत्तम झाली. आता या ठिकाणी संत विचारांचं बीज रोज येऊन पडतंय. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हृदयपटलावर संत विचारांचं बीज येऊन पडतंय. उत्तम भूमी प्राप्त झाली. अध्यात्माची ही पवित्र भूमी संपादन आपण केलेली आहे. आता याच्यामध्ये संत विचाराचं बीज येऊन पडलं. पण इथून पुढच्या जबाबदाऱ्या कोणत्या? उत्तम भूमी सुकन परी उगवेना प्रजन्यावीन. म्हणजे जसं एखाद्या भूमीत उत्तम प्रकारचं बीज टाकलं तर नुसतं बीज टाकून चालत नाही, तर नित्य निरंतर त्याच्यावर वेळोवेळी पर्जन्यमान व्हावं लागतं, पाऊस पडावा लागतो. त्यावेळेला कुठंतरी जमिनीत गेलेलं बीज हळूहळू वाढतं. मग आता आपण या ठिकाणी सप्ताहाच्या संपर्कात आला, परमार्थाच्या संपर्कात आला, तर आता नित्य निरंतर कुठंही आपल्याला संत विचाराच्या संपर्कात जाऊन संत विचारांचा पाऊस आपल्या हृदयावरती पाडावा लागेल. त्यावेळेला परमार्थ रूपी जे बीज पेरलेलं आहे ते अंकुरित होईल. आता अंकुरित, आता समजा ना 4-5 दिवसात आपल्या मनामध्ये एखादा परमार्थाचा सात्विक गुण उदयाला आला असेल का नाही आला असेल? या 4-5 दिवसात एखादा तरी, मी म्हणतो एखाद्याच्या मनात एखादा तरी परमार्थाचा गुण आला असेल का नसेल? आला असेल. मग आता तो गुण अंकुरित झालाय, आता त्याला वाढवावं लागेल. म्हणजे आता तुमच्या तिथं सप्ताह सुरू झाला, आता याला वाढवावं लागेल. काय करावं लागेल? आता याचं संरक्षण करावं लागेल. जसं बीज अंकुरित झालं जमिनीतनं की त्या शेतकऱ्याच्या जबाबदाऱ्या वाढतात. बीज अंकुरित झाल्यानंतर शेतकऱ्याच्या जबाबदाऱ्या वाढतात. मग काय करावं लागतं शेतकऱ्याला त्याची निगा राखावी लागते. त्यावेळेला जर निगा राखली तर कालांतरानं एक दिवस असा येतो की ते पेरलेलं बी, अंकुरित झालेलं बी त्याला फळ देतं, अशा परिस्थितीत येऊन पोचतं. पण कधी ज्या वेळेला त्याची निगा राखली जाते, तसं आपल्या मनात हा संत विचारांचा एखादा बीज अंकुरित झाला असेल तर आता आपल्याला सुद्धा निगाच राखावी लागणार. त्याची परी निगेवीन वाया गेले, त्याची निगा राखावी लागणार. आणि एकदा का त्याची निगा राखायला लागलो तर एक दिवस असा येतो की तो परमार्थ आपल्याला फळ देतो. आणि ज्या वेळेला परमार्थ आपल्याला फळ देतो ना, ते संत विचारांचं बीज आपल्याला फळ देतं, त्यावेळेला आपल्याला समाजात सांगावं लागत नाही मी कसा आहे, माझे विचार कसे आहेत, माझी कृती कशी आहे, माझी भावना कशी आहे, हे आपल्याला सांगावं लागत नाही. आपल्याकडं बघितलं की समाज सांगतो हा या योग्यतेच. आणि म्हणून सात्विक परिवर्तनशील जीवनशैलीच्या निर्मिती करता जगतामध्ये साधुसंत महात्म्यांनी पुरुषार्थपूर्वक केलेला अलौकिक प्रयास म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. आपल्यासारख्याच्या जीवनाला सात्विक रूपांतरणाच्या योग्यतेचं बनवण्याकरता संतांनी अत्यंत सोपा आणि सुलभ पद्धतीनं सामान्य माणसाला ते ज्ञान प्राप्त व्हावं, ते विचार मिळावे, याकरता अखंड हरिनाम सप्ताहाची प्रवाही व्यासपीठ आहेत. आणि म्हणून आपल्या गावचं हे भाग्य आहे, गावातल्या वास करत असणाऱ्या सर्व भाविकांचं हे भाग्य आहे की आपल्याला हे व्यासपीठ प्राप्त झालं. काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल ते उदयाला आलं. गावकऱ्यांचं पूर्वजन्माची ठेव ठेवलेली असेल तुमची, ती ठेव आता मॅच्युरिटी डेटला आली नाही काय, त्याची तिथी संपली, आता मिळकतीची तिथी आली तुमची. पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलं असेल ते आता ती ठेव डबल होण्याची तिथी आज आली समजा. आणि या वर्षी सप्ताह सुरू झाला. पूर्वजन्मी यावी बहुपुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले
पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले. काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून आपल्याला हा योग या वर्षी साधला आणि अशा या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पवित्र परंपरेला या ठिकाणी सुरुवात झालेली ना. अशा या सुरू असणाऱ्या भगवत कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची आजची असणारी 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. याकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ सुखसागर सिंधू जगद्गुरु तुकोबराय यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांच्या संपर्कात आलेल्या जीवाला काय प्राप्त होतं, त्याच्या जीवनामध्ये कोणतं परिवर्तन होतं याचं मार्गदर्शन तुकोबरायांनी केलेलं आहे. ज्या जीवाला संतांचा सहवास प्राप्त होतो त्या संतांच्या सहवासानं जीवनामध्ये काय परिवर्तन होतं, काय मिळतं जीवनामध्ये, त्या संतांच्या सहवासातून होणाऱ्या परिवर्तनाचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. अनंत संभावनांनी युक्त असणारा मानवदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. माता या मानवदेहात आल्यानंतर प्रत्येक जीवानं आपल्या स्वतःच्या जीवनाला मंगलमय ठेवण्याकरता, पवित्र ठेवण्याकरता, सुचिरभूत ठेवण्याकरता कार्यरत राहावं. आपल्या स्वतःच्या जीवनाला पवित्र ठेवण्याकरता, स्वच्छ ठेवण्याकरता, मंगलमय ठेवण्याकरता कार्यरत राहावं. थोडा वेळ आयुष्यातला आपल्या स्वतःच्या जीवनाला पवित्र करण्याकरता द्यावा. त्याकरता जबाबदारी घ्यावी की माझं जीवन अपवित्र होणार नाही, अमंगल होणार नाही, अस्वच्छ होणार नाही, याच्याकरता जबाबदारी घ्यावी. आणि जर का आपलं जीवन अपवित्र झालेलं असेल, अमंगल झालेलं असेल, अस्वच्छ झालेलं असेल तर त्यातनं मुक्त होण्याकरता खबरदारी घ्यावी. आपलं जीवन अपवित्र असेल, अमंगल असेल, अस्वच्छ असेल तर त्यातनं बाहेर पडण्याकरता खबरदारी घ्यावी. आणि जर व्यवस्थित जीवन असेल तर त्या जीवनाला अपवित्रता येणार नाही, अस्वच्छता येणार नाही, अमंगलता येणार नाही, याच्याकरता जबाबदारी घ्या. जसं एखादी माता माऊली आपल्या घराला स्वच्छ करण्याकरता जबाबदारी घेते. एखादी माता माऊली दिवसातला बराच वेळ आपल्या घराला स्वच्छ करण्याकरताच जातो. आपल्या घराला अस्वच्छता येणार नाही, आपलं घर अपवित्र होणार नाही, आपलं घर अस्वच्छ होणार नाही, अमंगल होणार नाही, याच्याबद्दल कायमस्वरूपी सतर्क असणारी एक माता माऊली असते. आणि यदा कदाचित तरी देखील एवढी स्वच्छता करून तरी देखील आपलं घर अस्वच्छ होत असेल, अपवित्र होत असेल, अमंगल होत असेल तर त्या घराला अस्वच्छता कुठून येते, त्या घरात अस्वच्छता कुठून येते, कचरा कुठून येतोय, अपवित्रता कुठून येते, या ठिकाणाचा ती माता माऊली शोध घेते आणि त्या ठिकाणांना प्रतिबंध घालत असते. म्हणजे पहा, एखाद्या माता माऊलीनं घर स्वच्छ करायचं ठरवलं, घर स्वच्छही केलं, स्वच्छ केलं तरी घरात कचरा येतोय. कुठून येतोय? दरवाज्यातनं येतोय. अजून कुठून येतोय? खिडकीतनं येतोय. मग ती काय करते? खिडकीला एकतर पडदा तरी लावते, नाही तर खिडकी बंद करते. दरवाज्यातनं येतोय ना, मग दरवाजाला पडदा तरी लावते किंवा दरवाजा बंद करते. म्हणजे त्या ठिकाणी जिथून घर अस्वच्छ होतोय, घरात कचरा येतोय, त्या ठिकाणांना ती प्रतिबंध घालत असते. आणि तरी देखील एखाद्या वेळेस घर अस्वच्छ झालं, अपवित्र झालं, अमंगल झालं तर त्या घराला स्वच्छ करण्याकरता बाजारातील विविध साधनांचा वापर करायचा आणि ते घर स्वच्छ करायचं. मग झाडू असेल, मॉप असेल, अशी वेगवेगळी साधनं आणायची आणि त्याद्वारे त्या घराला स्वच्छ करण्याचं काम एक आदर्श गृहिणी, एक माता माऊली रोज थोडा वेळ तरी करतच असते. रोज ते घर स्वच्छ ठेवायचं, कुठंही घर अस्वच्छ होणार नाही याची दक्षता ती घेते. आणि मग तरी देखील कचरा झाला तर त्या ठिकाणांना प्रतिबंध घालते. त्याच पद्धतीनं एखादी माता माऊली जसं घराचं संरक्षण करते, अस्वच्छ होणार नाही, अपवित्र होणार नाही याच्याकरता ती दक्षता घेते, तसंच प्रत्येक मानव देहधारी जीवानं सुद्धा आपलं जीवन अपवित्र होणार नाही, अमंगल होणार नाही, अस्वच्छ होणार नाही याच्याकरता त्याच पद्धतीनं रोज सतर्क राहावं. एक आदर्श माता माऊली असली ती घराला स्वच्छ करते. का तर तिला माहित आहे
हे घर माझं आहे आणि या घराची जबाबदारी आज माझ्यावर आहे. आता जर घर माझं असेल, घराची जबाबदारी माझ्यावर असेल, तर माझं घर अस्वच्छ होणार नाही याच्याकरता ती जबाबदारी स्वीकारते. आता तिला माहित आहे हे माझ्याकडे स्वाधीन केलेलं घर आहे, हे अपवित्र होणार नाही. तसं भगवंताने सुद्धा नरदेहरूपी घर आपल्याला दिलं. मग आता भगवंतानं दिलेलं नरदेहरूपी घर उगच अस्वच्छ करण्याची आपल्याला तरी कुठली जबरदस्ती आहे? ते केलं तर खूप वाईट आहे. हे घर प्रत्येक जीवात्म्याला नरदेहरूपी घर दिलं. जसं म्हणतात ना, हवाली केला गाव धन्यानं, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यानं, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्याने, हवाली केला गाव. भगवान परमात्म्यानं बडे भाग मानुषतन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथन गावा. मोठं भाग्य आहे, मिळाला. भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेलं आहे. मग आता हे नरदेहरूपी घर आपल्याला दिलं. जसं पहा ना, हे नरदेहरूपी गाव आपल्याला भगवंतानं दिलं. जसं एक गाव गावकऱ्यानं मिळून एका व्यक्तीच्या ताब्यात दिलं, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? सरपंच. सगळ्या गावानं मिळून अख्खं गाव एका व्यक्तीच्या ताब्यात दिलं, त्याला म्हणायचं सरपंच. अख्ख्या राज्यानं मिळून अख्खं राज्य एका व्यक्तीच्या ताब्यात दिलं, त्याला काय म्हणायचं? मुख्यमंत्री. अख्ख्या देशानं मिळून एका व्यक्तीच्या ताब्यात अख्खा देश दिला, त्याला काय म्हणायचं? म्हणजे एक सगळ्यांनी मिळून एकाच्या ताब्यात दिलं, म्हणजे थोडक्यात गाव ताब्यात झालं सरपंचांच्या. तर सरपंच महोदयाने सुद्धा त्या गावाची जबाबदारी घ्यावी लागते. त्या गावात कुठली कमतरता लाभणार नाही, उणीव भासणार नाही, याच्या करता त्यांना जबाबदारी घ्यावी लागते. तसंच भगवंतानं सुद्धा आपल्याला हे नरदेहरूपी गाव असं दिलं. आता हे अपवित्र होणार नाही, अस्वच्छ होणार नाही, अमंगल होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक जीवात्म्यानं घ्यावीच लागते. प्रत्येकाला ही जबाबदारी घ्यावी लागते. जसं एक माता माऊली घर तिच्या ताब्यात जर एकदा आलं ना, तर तिची जबाबदारी आहे की आपलं घर अस्वच्छ होणार नाही, आपलं घर अपवित्र होणार नाही, ती जबाबदारी घेते. तसं नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवात्म्यानं माझं जीवन अपवित्र होणार नाही, अस्वच्छ होणार नाही, अमंगल होणार नाही, याची जबाबदारी आपल्याला घ्यावीच लागते. व्यावहारिक दृष्ट्या घराला स्वच्छ करण्याचं कार्य सोपं आहे. तुम्ही म्हणाला कसं सोपं? एक माता माऊली जबाबदारी घेते की आपलं घर स्वच्छ ठेवायचं, अपवित्र होणार नाही, याची जबाबदारी घेते. मग ती काय करते? आपल्या घरात कचरा दिसला की लगेच झाडू घ्यायचा आणि तो बाहेर काढायचा, ती जबाबदारी घेते. का ती सगळं कार्य करते माहिती आहे का? का तर तिच्या डोळ्याने घरातला कचरा त्या बिचारीला दिसत असतो. आपल्या घरात असणारा कचरा त्या माता माऊलीला आपल्या डोळ्यानं दिसतो, म्हणून ती त्या घराला स्वच्छ करू शकते. सोपं आहे, सोपं आहे स्वच्छ करणं. का? घरातला कचरा डोळ्यानं दिसतोय म्हणून तो स्वच्छ करता येतो, सोपं आहे. पण जीवनातला कचरा डोळ्यानं दिसत नाही, मग स्वच्छ करायचा कसा? घर स्वच्छ करणं सोपं आहे का? तर आपल्या डोळ्यानं आपल्या घरातला कचरा दिसतो, काढता येईल बाहेर. पण जीवन अस्वच्छ आहे, जीवन अपवित्र आहे, जीवन अमंगल आहे, आपल्या जीवनात कचरा आहे, कचरा आहे, तो डोळ्यानं दिसत नाही, पण तो कचरा आहे, डोळ्यानं दिसत नाही, मग तो स्वच्छ करायचा कसा? घर स्वच्छ करणं सोपं आहे, दिसतंय डोळ्यानं म्हणून स्वच्छ करता येईल. पण जीवनातला कचरा दिसत नाही, मग स्वच्छ कसा करायचा? सोपं आहे त्याच्यात सुद्धा. आपल्या जीवनातला कचरा जरी आपल्याला आपल्या डोळ्यानं दिसत नसला तरी सुद्धा त्या कचऱ्याचा प्रभाव मात्र आपल्या जीवनामध्ये रोज दिसतो. रोज. तुम्ही म्हणाल काय दिसतो? म्हणजे पहा, आपल्या जीवनामध्ये क्रोधरूपी कचरा आहे. कसला कचरा आहे? क्रोधरूपी कचरा आहे. क्रोधरूपी कचरा डोळ्यानं दिसतो का? बोलत चला, दिसतो डोळ्यानं? राग आपला आपल्या डोळ्यानं दिसतो, क्रोध दिसतो आपल्या डोळ्यानं? दिसत नाही, पण क्रोधाचा प्रभाव
क्रोध करणाऱ्याला दिसत नाही पण शेजारच्याला दिसतो. शेजारचा जागृत करतो, बाबा जरा राग कमी कर. आणि हा राग जो आहे ना, राग हा आपल्या जीवनामध्ये कधी असा सहसा डायरेक्ट येत नाही, त्याची पण ठरलेले टप्पे आहेत, तसा येत असतो. आणि म्हणून हा राग आपल्या जीवनामध्ये आहे, आपल्या डोळ्यानं दिसत नाही पण त्याचा प्रभाव दिसतो. आपल्या जीवनामध्ये मोहरूपी कचरा आहे, दिसतो का डोळ्यानं? नाही दिसत. दिसत नाही पण त्याचा प्रभाव दिसतो. कितीही कमवलं तरी अजून कमवावंसच वाटते, कितीही मिळवलं तरी अजून मिळवावंसं वाटते, कितीही सुखसुविधा प्राप्त झाल्या तरी अजून काहीतरी मिळवावंसं वाटते. हा जो मोह आहे ना, हा मोह प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थांबद्दलचा मोह हा आपल्या जीवनात असणारा कचरा आहे. तो दिसत नाही पण त्याचा प्रभाव दिसतोय. म्हणजे आपल्या जीवनामध्ये क्रोध असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल, अहंकार असेल, मत्सर असेल, मोह असेल, अशा विविध विकारांच्या कचऱ्याने खचाखच भरलेलं आपलं जे अंतःकरण आहे, हे आपलं अंतःकरण कलुषित झालेलं आहे, अपवित्र झालेलं आहे, अस्वच्छ झालेलं आहे. डोळ्यानं दिसत नाही पण या सगळ्या विकारांचा प्रभाव आपल्या डोळ्यानं आपल्याला तो प्रभाव दिसतो. तो कचरा दिसत नाही डोळ्यानं. घरातला कचरा डोळ्यानं दिसतो म्हणून स्वच्छ करता येईल. जीवनातला कचरा डोळ्यानं दिसत नाही पण त्याचा प्रभाव दिसतो. मग तो प्रभाव दिसला की समजायचं आपलं जीवन अस्वच्छ आहे, आपल्या जीवनामध्ये विकार आहेत, आपल्या जीवनामध्ये अपवित्रता आहे, आपल्या जीवनांना विकारानं बरबटून टाकलेलं आहे. मग अशी परिस्थिती एकदा का जीवनामध्ये झाली ना, समजायचं आपलं जीवन विकारानं परिपूर्ण आहे. आता याला बाहेर काढावं लागेल या विकारांना, आणि या विकारांना बाहेर काढून जीवनाला स्वच्छ करावंच लागेल, असं त्या प्रभावावरून माणूस ठरवू शकतो. मग एकदा का आपल्या जीवनातील असणाऱ्या विकारांचे प्रभाव आपल्याला दिसायला लागले की प्रत्येक जीवानं त्या प्रभावानुसार आपल्या जीवनाला स्वच्छ करण्याकरता काहीतरी कार्य करावं. विठ्ठल. मग असेच काही जिज्ञासू भक्त मंडळी होते ज्यांनी आपल्या जीवनातील असणाऱ्या विकारांचा प्रभाव ओळखला. आपल्यात किती विकार आहेत, किती क्रोध आहे, किती ईर्ष्या आहे, किती द्वेष आहे, किती मत्सर आहे, हे सगळं ओळखलं. त्याचा प्रभाव दिसला, आपल्यातील असणाऱ्या विकारांचा प्रभाव दिसला. आणि ज्या ज्या जिज्ञासू भक्तांना आपल्यातील विकारांचा प्रभाव दिसला, त्या जिज्ञासू भक्तांनी ठरवलं आता आपल्याला यातनं मोकळं व्हायचंय, आपल्या जीवनाला स्वच्छ करायचंय, या विकारांना हद्दपार करायचंय, आपलं जीवन पवित्र करायचंय असं ठरवलं. आणि असा संकल्प करून या विकारातून निवृत्त होण्याचा मार्ग शोधायला लागले. खूप प्रयत्न केला पण विकारांवर विजय मिळवता आला नाही. करायचं काय आता? खूप प्रयत्न केला की आपल्यातले विकार बाहेर काढावे, यावर विजय मिळवावा, जीवन स्वच्छ करावं, पवित्र करावं, याकरता खूप अट्टहास केला, खूप पुरुषार्थ केला, पण मंडळींना जीवनाला स्वच्छ करता आलं नाही. तरी देखील विकार आतमध्ये आहेच. तुकोबाराया सुद्धा असेच थकले होते. तुकोबारायांनी सुद्धा ठरवलं होतं एक दिवस आपल्यातले हे विकार बाहेर काढायचे, आपल्यातले अवगुण बाहेर काढायचे. शेवटी तुकोबाराया ठरवलं आणि त्या अवगुणांना हद्दपार करण्याकरता तयारी केली. तयारी केल्यानंतर तेच तुकोबाराया त्या असणाऱ्या अवगुणांच्या बरोबर लढाई करण्यामध्ये असमर्थ ठरले. आणि मग त्यावेळेला तुकोबारायांना सुद्धा आश्रय घ्यावा लागला. माझे मजकळो येती अवगुण, काय करू मनानावर, आता आड उभा राहे नारायणा. भगवंता तुला आता माझ्यासाठी आश्रय तुझा मला घ्यावा लागतोय, तुझ्या मदतीची गरज आहे बाबा. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. तुकोबारायाने आपलं आत्मावलोकन केलं ना, तुकोबारायांना जाणीव झाली, मी तवानात अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित,
नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, केला नाही करविला नाही परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करून येतो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंडकर चरण, नाही संत सेवा घडले दान पूजा अवलोकन मूर्तीचे, अंगसंगे घडला अन्याय बहुत अधर्म उपाय, न कळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते. तुकोबऱ्या हतबल झाले, थकले. तेच तुकोबऱ्या सांगतात, आप आपला घात करू, शत्रू झालो मी दावेदारू, तू तव कृपेचा सागरू, उतरी पार तुका म्हणे. भगवंताला प्रार्थना केली. आणि म्हणून पहा, जीवनात जिंकायचं असेल तर स्वतःवर विजय मिळवणं सर्वोत्कृष्ट विजय आहे. विजय हा दुसऱ्यावर मिळवायचा नसतो, विजय स्वतःवर मिळवायचा असतो. जिसने स्वयं का मन जीता, उसने ही जग को जीता है. यही तो वेद का ज्ञान कहे, यही तो कहती गीता है. जिसने स्वयं का मन जीता, उसने ही जग को जीता है. मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन ही मिलावत राम से, मन ही करत फजित. पहा, मिळालेलं जीवन हे कमी प्रतीचं समजायचं नाही. भगवंताला काही महात्म्यांनी प्रार्थना केली, हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए. काही महात्म्यांनी प्रार्थना केली, हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए. कुछ बन न पाया मेरे बनाए, कुछ बन न पाया मेरे बनाए. म्हणून आपलं जीवन कुठंतरी अभद्र होणार नाही, अस्वच्छ होणार नाही, अपवित्र होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. अशीच काही मंडळींनी ठरवलं, माझ्या जीवनातील विकारांना मला बाहेर काढायचं आहे. माझ्यामध्ये खूप भरलेली विकृती आहे, अवगुण आहेत, विकार आहेत, मोह आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, मत्सर आहे. नाना प्रकारच्या घटकांनी जीवनाला कलुषित केलेलं आहे. ठरवलं आता या जीवनाला स्वच्छ करायचं. आणि मग त्याकरता काही जिज्ञासूंनी प्रयत्न करायला सुरुवात केली, पण खूप प्रयत्न केला, पण काही चालेना. ताकदच चालेना या बाहेर, या विकारांना बाहेर काढण्याकरता. हतबल झाले, थकले, करायचं काय. मग अशा वेळेला त्यांच्या कानी आलं की काय नाही बाबा, यातनं मोकळं व्हायचं असेल तर आता एकच महापुरुष असा आहे की त्यांना जाऊन आपण मार्गदर्शन विचारूया. एखादं मार्गदर्शन त्यांच्याकडून जर आपल्याला मिळालं आणि त्याद्वारे आपण जर आपल्या जीवनामध्ये त्या मार्गदर्शनाचा प्रयोग केला तर यदा कदाचित हे विकार, ही विकृती जीवनातील जाऊ शकते आणि जीवन स्वच्छ होऊ शकतं असं ठरवलं. आणि अशी काही जिज्ञासू भक्त मंडळी जगद्गुरु तुकोबरा यांच्या समोर येऊन थांबली आणि जगद्गुरु तुकोबरा यांच्याकडे पाहिलं आणि तुकोबरा यांना त्यांनी मार्गदर्शन विचारलं. महाराज, आम्ही आमच्या जीवनाला स्वच्छ करण्याकरता, पवित्र करण्याकरता खूप प्रयत्न करतोय. जीवन विकारानं भरभटलेलं आहे. आमच्या जीवनातील नाना प्रकारच्या या विकृत घटकाने आमचं जीवन कलुषित केलेलं आहे. यातनं मोकळं होण्याची खूप इच्छा आहे, खूप प्रयत्न सुद्धा करतोय, पण आमचं काही चालत नाही, आमची ताकद अपुरी पडते. तुमच्याकडे असं एखादं काहीतरी साधन असलं तर द्या
की त्याद्वारे आमच्यातील ही घाण बाहेर जाईल. म्हणजे एखादा व्यक्ती रोगी असला तर तो रोगी व्यक्ती डॉक्टरांच्याकडे जातो कुठल्या आशेनं की माझा रोग बरा होईल. मग त्या रोगाचं सगळं माहिती जर त्या डॉक्टरांना दिली तर ते डॉक्टर त्या रोगावर असणारं रामबाण औषध त्यांच्या ज्ञानानुसार त्या रोग्याला देत असतात आणि त्याचं सेवन केलं, त्याचं प्राशन केलं की तो रोग बरा होतो. तसं जिज्ञासूंनी ठरवलं माझ्यात खूप विकार आहे, त्यांनी ती आपली व्यथा सगळी तुकोबरायांना सांगितली. या विकृत घटकांनी जीवन अपवित्र झालेलं आहे, यातनं मुक्ती पाहिजे आम्हाला, या विकारातून आम्हाला बाहेर पडायचं आहे, जीवनाला स्वच्छ करायचं आहे. तुमच्याकडे असं एखादं साधन महाराज असलं तर द्याव, कारण तुम्हीच हे करू शकता आणि तुमच्यामध्ये ती दया आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, तुम्ही लाभावीन प्रेम करणारे आहात, तुम्ही करू शकता. तुमच्याकडे ते साधन आहे, निश्चितच तुम्ही आमचं समाधान कराल. त्यावेळेला तुकोबरायांना जिज्ञासूंनी विचारलं महाराज काही नाही, फक्त आम्हाला तेवढं एक साधन द्या की ज्याद्वारे आमच्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांनी जे कलुषित केलेलं आहे ते कलुषित घटक असणारे बाहेर पडतील आणि आमचं जीवन स्वच्छ होईल. त्याकरता जे साधन प्रभावी असेल असं एखादं साधन तुम्ही देऊ शकता का? तुकोबराय म्हणाले का नाही देणार बाबा, तुम्हाला अपेक्षा आहे ना, देतो साधन. मग ते साधन तुकोबराय या अभंगा 4थ्या चरणामध्ये तुका म्हणे साधन सुलभ वाटे, तुका म्हणे साधन सुलभ गोवाटे. तुका म्हणे साधन द्या बरं तुकोबराय म्हणतात ते साधन माझ्याकडे जे आहे ना, या विकारांना बाहेर काढणारं साधन अत्यंत सोपं सुलभ साधन आहे आणि चांगलं साधन आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे 4थ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात अभंगाच्या. ते साधन कसं आहे, सुलभ आहे म्हणजे सोपं आहे आणि गोमट म्हणजे चांगलं आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी. पण इथं परी आलं ना तिथं सगळं स्टॉप होतंय. म्हणजे पहा, आपल्याला एखाद्या वेळेस जर सांगितलं एखाद्या आपल्या गावामध्ये आमच्या गावात हा व्यक्ती खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, पण आलं की मागच्या सगळ्या सांगण्याचा काहीही उपयोग असंच असते ना. हा व्यक्ती खूप चांगला आहे पण थोडासा, मग सगळं ते समजून जायचं आपण.
तसं तुकोबरे सांगतात, मला माझ्याकडे जे साधन आहे ते सोपं आहे, चांगलं आहे, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, पण ते सोपं साधन, ते चांगलं साधन जे विकारांना हद्दपार करतं, जीवनाला स्वच्छ करतं, ते साधन सोपं आहे, चांगलं आहे, पण पूर्व पुण्याईशिवाय ते मिळत नाही. आता ही तर सगळी गंमतच झाली. काही जिज्ञासू भक्त मंडळी आशेनं आलेले होते, पण आता तुकोबऱ्या सांगतात ते पूर्व पुण्याशिवाय मिळणार नाही. पण ते भक्त होते, ते जिज्ञासू होते, आणि त्यांच्यामध्ये जिज्ञासा असल्या कारणानं तुकोबऱ्यांना त्यांनी सांगितलं, महाराज ठीक आहे, तुमच्याकडचं साधन सोपं आणि सुलभ आहे, चांगलं आहे, गोमट आहे, तुम्ही सांगताय सगळं मान्य आहे, पण ते पूर्व पुण्याशिवाय मिळत नाही असंही तुमचं म्हणणं आहे, तेही आम्हाला मान्य आहे, पण ते आमच्या पूर्व पुण्याईनं कधी का मिळेना, काही हरकत नाही, आता नाही मिळालं काही हरकत नाही, पण एक तरी दिवस आमच्या जीवनात पुण्याईचा संचय होईल, कोणत्या तरी दिवशी पुण्याईचा संचय होईल आणि ते साधन आम्हाला प्राप्त होईल. त्या साधनास प्राप्त करून घेण्यास पात्र आम्ही ठरेल एक तरी दिवस. आमची फक्त एकच विनंती आहे, ते तुम्ही सांगताय ते साधन जे सोपं आहे, चांगलं आहे, ते साधन तरी कोणतं आहे तेवढं सांगा. मग तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं, ठीक आहे महाराज, एक तरी दिवस असा येईल की ज्या क्षणी आमचं पूर्व पुण्यही उदयाला येईल. जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणत होता, काय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाशी, आकाशाला भेदण्या इतकं पुण्य माझं संचय झालं. त्यावेळेला संत भेटले, तुम्ही झाले ती कृपाळ, माझा केला जी सांभाळ. तसं भाग्याचा उदय जे हे जोडे संत पाय, एक तरी दिवस आमच्या या चालू असणाऱ्या परमार्थिक क्रियेद्वारे पुण्याचा संचय होईल. आणि एक तरी दिवस तुम्ही सांगितलेलं ते सोपं साधन, ते सुलभ साधन, ते चांगलं साधन आम्हाला मिळण्यास आम्ही पात्र होईल. फक्त आम्हाला ते साधन एकदा सांगा. मग तुकोबराय सांगतात, ते साधन दुसरं तिसरं कोणतं नसून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणाची धूळ ज्या जीवाला साधन म्हणून प्राप्त होते,
त्याच्या जीवनातील असणारी कलुषितता संपते, त्यांच्या जीवनातील अपवित्रता संपते, ज्याला संतांच्या चरण रजाची प्राप्ती होते. तर तुम्ही म्हणाल इथं सांगितलंय की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आता वासनेचा आणि विकारांचा काय संबंध आहे तर ऐका. ऐकताय ना तुम्ही, म्हणजे कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणते. आता कसं होतंय, विनोदाची सवय झाली माणसाला आता. आणि तसं तुकोबरे सांगतात, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. सत्य कोणाला आवडत नाही, लटका आवडतं. तसं पाहायचं म्हटलं तर गोष्टी सांगणं लय सोपं आहे, गोष्टी पाठ होतात. विनोद सांगायला काय, त्याला विषय विनोद पाठ केला तर तो जे तो आपापल्या ढप्पीनं मांडत असतो, तो भाग वेगळा आहे. पण ते सांगणं सोपं आहे. पण थोडंसं संत विचारांवर सद्गुरु कृपेनं जितकी बुद्धी ते देतील तशा पद्धतीनं बोलणं थोडंसं अवघड जातं, पण ते करून घेतात. असो. तर तुम्ही म्हणाल वासनेचा आणि विकारांचा संबंध काय, तर संबंध असा आहे, आपल्यातील असणारी वासना ही वासनाच आपल्यातील विकारांना बळ देत असते. ही वासना जी आहे ती वासनाच बळ देते विकारांना. विकारांना उत्तेजित करण्याचं कार्य वासना करते. विकारांना बलिष्ठ करण्याचं कार्य, उत्तेजित करण्याचं कार्य, प्रभावित करण्याचं कार्य, बळ देण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ती आहे वासना. आणि महाराज सांगतात इतकी भयानक वासना आहे ना ही, इतकी वासना ही एक पूर्ण केली की दुसरी तयार. वासना ओढाळ गाय तिचे हनुनी मोडा पाय. आणि वासना इतकी बलशाली आहे, एक पूर्ण केली की दुसरी तयार, दुसरी पूर्ण केली की तिसरी तयार, तिसरी पूर्ण केली की चौथी तयार. तारुण्य पण आलं की तरुणामध्ये वाटतं खूप शिकावं. वासना तयार झाली, शिकलाही, शिकल्यानंतर असं वाटतं खूप डिग्री एखादी मिळावी, तीही मिळवली. आता असं वाटतंय सुंदर अशा प्रकारची एखादी चांगली नोकरी लागावी, तीही लागली. आता नोकरी लागल्यानंतर त्याला असं वाटतं प्रमोशन मिळावं, प्रमोशनही मिळालं. प्रमोशन मिळाल्यानंतर त्याला असं वाटतं आता खूप पैसा आला, एखादं चांगलं घर बांधावं, घरही बांधलं. शहरामध्ये चांगल्या सिटीमध्ये घर बांधलं, घरामध्ये राहायला लागला. आता त्याला असं वाटायला लागलं की हे घर एकट्याला खायला उठतंय, मग आता घरवाली आणूया, मग घरवालीही आणतो. तीही इच्छा पूर्ण झाली, तीही वासना पूर्ण झाली. पुन्हा मग घरवाली आणल्यानंतर मग मुलाबाळांचा विचार करतो, तीही वासना पूर्ण झाली. पुन्हा मुलं बाळ आल्यानंतर त्यांचं संगोपन, त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांची संस्काराची जबाबदारी, अशा या वासना एक 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 वाढतच जातात, कमी नाही होत. आणि वासना वासना म्हणजे तरी काय हो? वासना म्हणजे काय? वासना म्हणजे काय? परमात्म्याच्या प्राप्तीच्या आड येणाऱ्या जेवढ्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या वासना आहेत. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. तो मज भावा, तो मज भावा. तो भगवान परमात्मा माझा व्हावा, त्याच्या प्राप्ती करता कार्य करत असताना, त्याच्या प्राप्ती करता भक्ती करत असताना, त्याच्या प्राप्तीच्या आड येणाऱ्या जेवढ्या काही इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा म्हणजे वासना. आणि अशा या वासना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्या सगळ्या वासना आपल्यातील असणाऱ्या विकारांना बळ देण्याचं कार्य करतात. बळ, जसं एक माचीची काडी अख्ख्या लाकडांना प्रज्वलित करते चुलीतल्या. एक काडी टाकली की सगळी लाकडं प्रज्वलित होत असतात. तसं वासना एकदा प्रज्वलित झाली की विकार आपोआप उत्तेजित होतात. आणि विकार उत्तेजित झाले की जीवन कलुषित होतं. आणि म्हणून तुकोबराय सांगतात पहिल्यांदा वासनेचा क्षय व्हावा लागेल. ही वासना संपवावी लागेल, वासना नष्ट व्हावी लागेल. वासनेचं बीज संपणं गरजेचं आहे. एकदा का वासनेचं बीज संपलं की विकारांना बळ मिळणार नाही. विकारांना बळ मिळायचं बंद झालं की हळूहळू विकार निवृत्त होतात. आणि एकदा का विकार निवृत्त झाले की जीवन स्वच्छ झालं. मग याच्याकरता सुलभ साधन तुकोबराय म्हणतात, बाकीची साधनं करण्यापेक्षा संतांच्या चरणाची रज ज्याला मिळते त्याच्या जीवनातली वासनेचं बीज नष्ट होतं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज नष्ट होतं. आणि एकदा का वासनेचं बीज नष्ट झालं की पुन्हा वासना तयार होत नाही.
आणि वासना तयार व्हायची बंद झाली की जी बळ देत होती ना विकारांना, जे विकार असणारे जीवनाला कलुषित करत होते, त्या विकारांना ताकद देण्याचं कार्य, बळ देण्याचं कार्य जी वासना करत होती, ती वासनाच संपली तर विकार निस्तेज होतात. विकार हळूहळू गळायला लागतात आणि विकार निस्तेज झाली की एक दिवस ते विकार निवृत्त होतात, घडतात. आणि विकार निवृत्त झाले की आपोआप आपलं जीवन निर्मळ होतं. आणि जीवन निर्मळ झालं की मग जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी देव भक्ती भावे उभा. मग अशाच्या ठिकाणी ज्याचं वासनेचा क्षय झाला, विकारांची निवृत्ती झाली, जीवन सुचिरभूत झालं, अशा भक्ताच्या साठी आम्हा सांगावं लागतं, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. असा भक्त सांगतो, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. म्हणून याच्या करता तुकोबरायाने सांगितलं, प्रत्येक जीवाला संतांचा आश्रय मिळणं गरजेचं आहे. ज्या क्षणी संतांचा आश्रय मिळतो, संतांच्या चरणाची धूळ प्राप्त होते, मग वासनेचं बीज नष्ट होतं. बीज नष्ट झालं की विकारांना बळ मिळायचं बंद होतं. विकारांना बळ मिळायचं बंद झालं की विकार एक दिवस निवृत्त होतात. आणि विकार निवृत्त झाले की मग जीवन स्वच्छ होतं. आणि एकदा का या वासनेचं बीज संपलं, विकार निवृत्त झाले आणि जीवन स्वच्छ झालं ना, कि मग स्वच्छ जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाची आवड तयार होते. अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी, 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 मग राम नामे उपजे आवडी. सुख गडोगडे वाढो लागे, सुख गडोगडे वाढो लागे, सुख गडोगडे वाढो लागे, सुख गडोगडे वाढो लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. सुख गडोगडे वाढू लागे, सुख गडोगडी वाढू लागे, सुख गडोगडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. जीवन ज्याचं तयार झालेलं आहे, संत चरणाची रज ज्याला प्राप्त झाली, त्याच्या जीवनातली वासना नष्ट झाली, विकार निवृत्त झाले, जीवन स्वच्छ झालं. मग अशा प्रकारचं जीवन ज्याचं झालं, त्याच्या जीवनामध्ये तुकोबराय सांगतात, भगवत नामाची आवड उत्पन्न होते. मग राम नामे उपजे आवडी. आता जे आपण नामस्मरण करतो ना, त्या आवडीनं नाही, सवडीनं करतोय. सवडीनं नामस्मरण आहे. आवडीनं नामस्मरण त्याच वेळेला येतं ज्या वेळेला अंतःकरण सुचिरभूत होतं, जीवन स्वच्छ होतं ना, त्यावेळेला कुठेही असला तरी दिनरजनी हा धंदा गोविंदाचे पोहाडे, आपसुकच भगवान परमात्म्याच्या नामाची आवड उत्पन्न होते. मग राम नामे, मग म्हणजे कधी, ज्या वेळेला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय, अशी परिस्थिती होते. त्यावेळेला मग राम नामे उपजी आवडी. जीवन एकदा का निर्मळ झालं, स्वच्छ झालं कि मग त्या जीवनामध्ये भगवत नामाची आवड उत्पन्न होते. मग राम नामे उपजे आवडी, राम नामाची आवड उत्पन्न होते. आणि ज्याला नामाची आवड उत्पन्न होते ना,
जो आवडीनं नामस्मरण करतो ना, त्याची सगळी जबाबदारी भगवान परमात्मा घेतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं भावनेनं नामस्मरण घेऊस वाटणं आणि तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा, हे म्हणा म्हणणं आहे ना, हे सवडीनं झालं. तुकोबर आहे त्या काळात म्हणतात म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. तरी देखील लोक ऐकत नव्हती. तरी तुकोबाराने जागृत केलं, होई बा जागा, होई बा जागा, जागृत केलं, तरी देखील ऐकत नाही. तसं हे रामनामाची आवड उत्पन्न होण्याकरता विकारांचे घटक निवृत्त व्हावे लागतात. आणि विकारांचे घटक निवृत्त होण्याकरता त्यांना जे पुरवठा करतंय ना, वाढवण्यासाठी, त्यांची वाढ करण्यासाठी जिथनं पुरवठा येतोय ना, ते खातं बंद करावं लागतं पहिलं. आणि ते खातं आहे वासनेकडं. ते वासनेचं खातं एकदा का ब्लॉक केलं की विकारांना पुरवठा मिळायचा बंद होतो. विकारांना पुरवठा मिळायचा बंद झाला की विकार आपापली मार्ग सोडतात. कुठंतरी दुसरीकडे जाऊ बाबा, इथं खायला मिळत नाही आता. आणि मग तिथं एकदा का त्यांनी जागा सोडली की मग जीवन स्वच्छ होतं. स्वच्छ जीवन झालं की आपोआप मग रामनामे उपजे आवडी. आणि आवड एकदा का भगवंताची उत्पन्न झाली नामस्मरण करण्याची, भगवत नामस्मरण करण्याची ज्याला आवड उत्पन्न होते त्याच्या जीवनामध्ये सुख घडोघडी वाढू लागे. आता झालंय काय माहितीये का, आपल्याला आवड आहे प्रपंचाची. आणि प्रपंचाची आवड असल्या कारणानं दुःख मांदवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. आणि त्याचा परिणाम झालाय काय, प्रपंचाची अधिक प्रमाणात आवड असल्या कारणानं सुख घडोघडीनं वाढत नाही, सुख कमी होते. आणि भगवंताची नामस्मरणाची आवड उत्पन्न झाली की सुख घडोघडीनं वाढतं. आमचे गुरुवर्य परमपूज्य वेदांत विद्यावाचस्पती दिनेश महाराज रसाळ, जे पुणे विद्यापीठामध्ये वेदांताचे प्रोफेसर आहेत, ते कीर्तनामध्ये एक दृष्टांत सांगतात. या विषयाला अनुसरून तो पोषक आहे, मी सांगतो. वस्तुतः तो दृष्टांत त्यांच्या वाणीतनं आला तर तो अजून गोड वाटतो, पण मी प्रयत्न करतो. असंही मला 12 वाजेपर्यंत सांगितले म्हणून. ते सांगतात, भगवान परमात्म्याची आवड उत्पन्न झाली की सुख वाढतं आपोआप. क्षणोक्षणाला सुख घडोघडी वाढू लागे. कसं वाढतं, ऊस खाणारे 2 मित्र, ऊस खाण्याच्या इच्छेनं 2 मित्र ऊसाच्या फडात गेले. ऊसाच्या फडफडच म्हणता ना, ऊसाच्या शेतामध्ये गेले. त्या शेताच्या बांधावर बसले आणि दोघांनी 2 ऊस तोडले. दोन्ही मित्रांनी मिळून 2 ऊस तोडले. 2 ऊस तोडल्यानंतर एकानं ऊस मुळाकडनं खायला सुरुवात केली आणि एकानं शेंड्याकडनं खायला सुरुवात केली. दोघांनी ऊसच खायला सुरुवात केली, पण विरुद्ध दिशेनं. एक मुळाकडनं खातोय आणि एक शेंड्याकडनं खातोय. आणि त्याचा परिणाम असा झाला, जो मुळाकडनं ऊस खाणार आहे त्याला पहिलाच घास गोड लागला. आणि त्याने सांगितलं ऊस किती गोड आहे. तो ऊस थोडा थोडा खात पुढं पुढं सरकत गेला. तसं तसं ऊसाची गोडी कमी व्हायला लागली. मुळाकडे जसा गोड होता तसा पुढं सरकत गेला की त्याची गोडी कमी झाली. अजून थोडा पुढं सरकला, अजून गोडी कमी झाली. जसा तो शेंड्याकडे जायला लागला त्याला ऊस तुरट लागायला लागला. म्हणजे त्याची गोडी जशी पूर्वी होती तशी ती राहिली नाही. पुढे गेल्यानंतर ती ऊस गोड कमी कमी लागायला लागला. पण तो दुसरा जो मित्र होता तो शेंड्याकडनं खात होता. त्याला पहिल्यांदाच ऊस तुरट लागला. त्याला आशा उत्पन्न झाली, म्हणाला नाही आता तुरट लागतोय, पुढं तरी गोड लागेल. म्हणून तो परत खायला सुरुवात करतो. तशी थोडीशी पुढं आल्यानंतर थोडीशी गोडी वाटायला लागली. जशी गोडी वाटायला लागली की मन लाचावलं. लाचावले मन लागलीसे गोडी. त्याला गोड वाटायला लागलं. लाचावली मन लागलीसे गोडी. मग त्याला गोड वाटायला लागलं, पुढं अजून खायला लागला. जसा तो शेंड्याकडनं ऊस खात खात मुळाकडं आला त्यावेळेला ऊस अतिशय त्याला गोड लागला. आणि त्यानं सांगितलं ऊस खूप गोड आहे. दोघंही ऊसच खातायत, पण जो मुळाकडनं खाणार आहे त्याला ऊस अंतिम स्थितीमध्ये तुरट लागला आणि जो शेंड्याकडनं खाणार आहे त्याला अंतिम स्थितीमध्ये गोड लागला. हे दोघं जे आहेत ना ते आपल्यासारखेच आहेत. म्हणजे मुळाकडनं ऊस खाणारा म्हणजे प्रपंचातला व्यक्ती. त्याला सुरुवातीला प्रपंच किती गोड वाटतो, किती गोड वाटतो की पहिल्यांदाच प्रपंचात
प्रपंचाला सुरुवात झाल्याबरोबर, लग्न झाल्याबरोबर इतकं त्याला छान वाटतं की पहिल्या वर्षी एवढा आदर सत्कार, पहिल्या वर्षी पत्नी एवढा आदर करते, पत्नी पतीचं इतकं ऐकते. पहिले वर्ष असतं, पहिलं वर्ष पत्नी पतीचं खूप ऐकते. जसा जसा पुढे जाईल तसं दुसऱ्या वर्षी पती पत्नीचा ऐकायला लागतो. पहिल्या वर्षी पत्नी ऐकत होती, थोडा पुढे सरकला, दुसऱ्या वर्षात पदार्पण केलं की पती पत्नीचा ऐकायला लागला. तिसऱ्या वर्षात पदार्पण केलं की दोघांची भांडणं अख्खं गाव ऐकायला लागलं. अशी गोडी कमी व्हायला लागली. म्हणजे प्रपंचातला जो मुळाकडनं ऊस खाणार आहे तो प्रपंचातला आहे, त्याची गोडी हळूहळू हळूहळू कमी होत जाते. प्रपंचात सुरुवातीला बरं वाटतं, गोड वाटतं, पण पुढं माणूस सांगतो संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हे साधू संतांनी सांगितलं, पण याची अनुभूती प्रपंचाला लागल्यानंतर येते. आणि जो दुसरा आहे ना ऊस खाणारा, तो शेंड्याकडनं खाणार आहे, तो म्हणजे परमार्थिक. परमार्थिकाला सुरुवातीला अवघड वाटतं, सवय नसते. आता तुम्हालाच पाहा ना, गावात पहिल्यांदा सप्ताह आहे, यावर्षी थोडंसं जाणवलं असेल, अवघड वाटत असेल थोडंसं. काही बंधन आली, काही नियम आले, काही अटी आल्या, थोडंसं अवघड वाटतं. पण जसं जसं पुढं जात जाल ना, जसं जसं पुढे या परमार्थिक क्षेत्रात जातो माणूस, नामस्मरणाच्या दिशेनं जसा जसा पुढे जातो तस तसं त्यातली गोडी वाढत 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 जाते. म्हणजे प्रपंचाची आवड सुख कमी 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 करते आणि परमार्थाची भगवत नामचिंतनाची आवड सुख घडोघडीनं वाढवणारी असते. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. त्याच्या जीवनात सुख हे घडोघडीनं वाढतं. अजून काय होतं तुकोबराया? कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, 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 कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे. बार बुलाए, बार बुलाए, बार बुलाए, बार बुलाए, बार बुलाए, लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुकोबराय सांगतात, अशा प्रकारची अवस्था टप्प्याटप्प्यानं संतांच्या संपर्कात आलेल्या जीवाच्या जीवनामध्ये परिवर्तित होत असते. संतांचा सहवास प्राप्त झाला, त्यांच्या चरणकमलाचा आश्रय प्राप्त झाला, वासनेचा क्षय झाला, विकार निवृत्त झाले, भगवत नामचिंतनाची आवड उत्पन्न झाली आणि सुख घडोघडीनं वाढायला लागले. अशी अवस्था त्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. मग एवढंच होतं का तुकोबराया? नाही, तुकोबराय म्हणाले अजूनही परिवर्तन होतं ना. काय होतं? अजून काय परिवर्तन होतं? तुकोबराय सांगतात, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. ज्याला भगवत नामचिंतनाची आवड उत्पन्न होते त्याला सुख घडोघडीनं मिळतं, विकारांची निवृत्ती होते, जीवन सुचिरभूत होतं. अशा जीवाच्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन होतं की त्याच्या कंठामध्ये प्रेम येतं, नयनांमध्ये नीर येतं. म्हणजे काय? त्याचे नयन दुसऱ्याकडं सात्विकतेनं पाहतात. तो दुसऱ्याकडं पाहत असताना चांगल्या भावनेनं पाहतो. ज्याला भगवत नामचिंतनाची आवड उत्पन्न झाली ना, ज्याचं जीवन निर्माण मोहा जित संग दोषा, अध्यात्म नित्या द्वंद्वैर्विमुक्ता, सुख दुःख संज्ञे, गच्छन्ति मुडा पदमव्ययं तत्. अनपेक्षा सुचिर दक्षो उदासीनो गतव्यता,
सर्वारंभ परित्यागी यो मत भक्ता समे प्रिया, असा भक्त देवाला आवडतो. आणि म्हणून अशी परिवर्तन झालं ना की त्या भक्ताच्या जीवनामध्ये संत सहवासात राहिल्या कारणानं त्याच्या नयनांमधून दुसऱ्याबद्दल सात्विक भावना दरवळते. त्याचे नयन दुसऱ्याचे दुःख पाहिलं की दुःखी हृदय त्यांचं होतं. कंठामध्ये प्रेम दाटतं. दुसऱ्याबद्दल बोलत असताना वाणीतनं अपशब्द येत नाही. ज्याच्या वाणीत भगवत नामचिंतनाची आवड उत्पन्न झाली त्याची वाणी दुसऱ्याला त्रास देणारी नसते, दुसऱ्याच्या हृदयाला पवित्र करणारे असते, दुसऱ्याच्या हृदयाला सात्विकता प्रदान करणारी असते, दुसऱ्याला अभद्र बोलणारी नसते. त्याच्या जीवनात हे आमूलाग्र बदल घडतात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, नवे नवे तुकोबरे सांगतात, निर्वैर होणे साधनाचे मूळ. भगवत नामचिंतन परमार्थ भक्ती आपल्याला पहिल्यांदा हे शिकवतं की बाबा रे, आपल्यातील असणारे वैमनस्य समाप्त व्हावं, आपल्यातील असणारी परस्परांबद्दलची असणारी विकृत भावना नष्ट व्हावी, आपल्याबद्दल आपली एकमेकांबद्दलची असणारी वैरत्वाची भावना नष्ट व्हावी आणि गुण्या गोविंदानं राहण्याची मनोवृत्ती निर्माण होणं, हे भक्तीचं लक्षण आहे. भक्ती म्हणजे काय? भजन म्हणजे काय? आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. वाईट सवयींना सोडणं म्हणजे भजन आहे. भजन म्हणजे काय? आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. दृष्टि में तेरे दोष है दुनिया निहारती, समता का अंजन आंज लो, बस हो गया भजन. आया कहाँ से और अब जाना कहाँ तुम्हें, बस इतना ही तुम सोच लो, हो गया भजन. हेच भजन आहे. वाईट सवयी जाणं म्हणजे भजन, वाईट दृष्टी संपणं म्हणजे भजन, वाईट आपल्या अंतकरणातील भावना नष्ट होणं म्हणजे भजन. आणि अशा प्रकारची वृत्ती येते ज्या वेळेला भगवत नामचिंतनाची आवड उत्पन्न होते. आणि त्याची आवड त्याच वेळेला उत्पन्न होते ज्या वेळेला वासनेचं समाप्त होते. आणि वासना समाप्त झाली की जीवन स्वच्छ होतं. आणि याच्या करताच संत चरणाच्या आश्रयाची नितांत गरज आहे. आणि म्हणून कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आणि मग एक दिवस असा येतो की तो भगवान परमात्मा भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी, हर्षित महतारी मुनिजनहारी, अद्भुत रूप विचारी. असा भगवान परमात्मा, आपल्या संपुष्टात राहणारा भगवान परमात्मा, आपल्याला एक दिवस अप्रकट असणारा भगवान परमात्मा आपल्याला प्रकट होतो. म्हणजेच त्या संतांच्या सहवासामुळं जीव स्वस्वरूपाशी एकरूप होत असतो. हृदय प्रगटे रामरूप. आणि म्हणून या स्वस्वरूपाशी एकरूप होण्याकरता, स्वस्वरूपाशी एकविध होण्याकरता संत आश्रयाची आवश्यकता असते. आणि संत आश्रय आपल्याला भगवत नामचिंतनाची आवड उत्पन्न करून देतो. इतकी आवड उत्पन्न होते, इतकी आवड उत्पन्न होते की प्रत्येक श्वासोश्वासामध्ये त्या भगवंताला चिंतन करण्याची सवय लागते. प्रत्येक श्वासोश्वासात त्याचं स्मरण करण्याची अवस्था एक समृद्ध संत सद्गुरू करून देत असतात. नेहमी म्हणत असतो पहा, सासो के तार तार पे गुरु नाम को पिरो लो, गुरु नाम को पिरो लो. आनंद रस से अपना, आनंद रस से अपना अंतःकरण भिगो लो, अंतःकरण भिगो लो. सांसों के तार तार पे गुरु नाम को पिरो लो, गुरु नाम को पिरो लो.
प्रत्येक श्वासाश्वासामध्ये जी श्वासोश्वासांची बोंब चालू आहे, वाजत असे बोंब नो कोणी ऐकती कानी, अशी जी बोंब चालू आहे ना श्वासोश्वासांची, त्या श्वासोश्वासाच्या माळेत त्याचं चिंतन होणं म्हणजे खरा जप आहे विठ्ठल. की माळेवर जप करता करता घरातली कबशी वाजली तरी अख्खं लक्ष चहावर जात, ही अवस्था आहे. पण ती प्रक्रिया सांगितली, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अशा प्रकारे त्याचं चिंतन व्हावं. पण संतांच्या सहवासात जो राहतो त्याला प्रत्येक श्वासोश्वासाच्या माळेत त्याचं चिंतन करण्याची वृत्ती आणि तो अधिकार आणि ते ज्ञान संत करून देतात आणि तो खऱ्या अर्थानं जप आहे. आणि म्हणून अशा प्रकारची सवय लागली की मग हृदय प्रगटे रामरूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. असो यथामती यथा अवकाश, या अभंगावरती मी बोलण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. कदाचित या अभंगाचा अशाच प्रकारचा अर्थ असेल असं काही नाहीये. तुकोबरायांची अवस्था वेगळी असेल, तुकोबरायांचं मत वेगळं असेल. माझ्या समर्थाने सद्गुरुनाथांनी जशी मला प्रेरणा दिली तशा प्रकारे मी अभंगावरती बोलण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमा करा. जे बरोबर आहे ते साधू संतांचं आहे, सद्गुरुनाथांचं आहे, त्याचं नक्की जीवनामध्ये अनुकरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ यांच्या पवित्र चरणावर समर्पित करतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया आदी करून समग्र संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो. भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. मारुतरायांच्या चरणावर समर्पित करतो. त्याचबरोबर या ठिकाणी मला जी सेवा प्राप्त झाली ते योगायोग आहे. वस्तुतः या सप्त्याचं नियोजन जे होतं ते मला अगोदर कळलं होतं. या सप्त्याचं नियोजन आमचे आदरणीय राहुलजी गोरे यांच्यामुळं मला इथं खरं तर सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. त्यांचा माझा परिचय मलवडीमध्ये पहिल्यांदा कीर्तनामध्ये आला आणि त्यांचा स्वभाव एक सात्विक वृत्तीचा असल्याकारणानं, मनमिळाऊ स्वभाव असल्याकारणानं त्यांना काय वाटलं, त्यांनी एक आमंत्रण दिलं आणि त्यांच्यामुळं मला इथं येण्याचा एक सहजासहजी योगायोग प्राप्त झाला. त्याबद्दल मी खरं तर राहुलजींचं आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याचबरोबर आजची अन्नदान करणारी उत्कृष्ट प्रकारच्या एवढ्या मंडळींना आपण अन्नदान केलं, त्यांचंही आभार मानलेच पाहिजे. रोजचेच अन्नदान करणारी मंडळी असतील सगळ्यांचंही आभार आहेत. त्याचबरोबर आजचे अन्नदान करणारे माननीय श्री DS भाऊ काळे यांची पंगत आणि ठिकाणी पंगत दिली त्याबद्दल त्यांचंही आभार आहेत. आणि राहुलजींच्यामुळे इथे येण्याचा योग आला, त्यांचंही आभार आहेत. आणि या ठिकाणी प्राप्त झालेले सर्व आमचे इंचगिरी रसाळ संप्रदायाचे गुरुभक्त मंडळी, मलवडीचे सर्व भजनी मंडळ. तर मगाशी कोणतरी म्हणत होता मी आलो त्यावेळेला की खरं शोभा आहे टाळकर यांच्यामुळं. खूप गोड अशा पद्धतीने ही मंडळी या परिसरात कुठंही कीर्तन असू द्या आणि कुणाचंही कीर्तन असू द्या, ती सगळी मंडळी कुठल्याही अपेक्षेनं जात नाही, अगदी आवडीनं येतात. आणि म्हणून या सर्व गुरुभक्त मंडळी, भजन मंडळींचं सर्वांचं आभार मानतो, दर्शन घेतो. या ठिकाणी अशाच प्रकारची सप्ताहाची उन्नती वाढत जावी. सद्गुरु कृपेनं अशी उत्तम दर्जाची उत्कृष्ट अशा प्रकारची सप्ताहाची बैठक अजून सुनियोजित व्हावी. आता तर खूपच गोड आहे, पण याच्यापेक्षाही अजून याच्यामध्ये वाढ व्हावी अशी माझ्या समर्थांच्या चरणावर मी प्रार्थना करतो, भगवंताच्या चरणावर प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर एक विनंती, आज ही हा बाळ कुठला आहे, तो इथलंच आहेत का? ही विनेकरी म्हणा, ही लहान लहान मुलं इतकी सुंदर अशा पद्धतीने, हे संस्कार आहेत. हो, हे संस्कार देण्याचं व्यासपीठ आहे. आज आपल्या गावामध्ये मला वाटतं सप्ताह आला म्हणजे संस्काराचं व्यासपीठ आलं. आता इथं आलेल्या प्रत्येक मुलाला हे संस्कार शिकवावे लागत नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, पहा, आपल्या घरात कुटुंबामध्ये आई वडिलांनी ही सवय लावावी माणसाला. रोज सामुदायिक हरिपाठ, सामुदायिक नित्यपाठ बसून करावा. सगळ्या मुलांना घेऊन, पोराबाळांना घेऊन रोज बसावं. थोडासा वेळ द्यायचा, अर्धा एक तासाचा सामुदायिकरित्या नित्यपाठ सगळ्या आई वडिलांनी मुलाबाळांना घेऊन सामुदायिक स्वरूपामध्ये नित्यपाठ करावा. आमच्या संप्रदायाच्या उपासनेमध्ये नित्यपाठ असतो, सामुदायिकरित्या करतात. कुटुंब एकत्र बसतं, एक अर्धा तास लागतो. अर्धा तास सुंदर अशा प्रकारे नित्यपाठ तुकोबरायांचे 12 अभंग गायचे, जप करायचा,
नामचिंतन करायचं आणि मग तिथनं पुढचा प्रवास करायचा. म्हणजे हे सांगायचं कशा करता, हे जर आपण आपल्या कुटुंबातील आपल्या सगळ्या पिढीला पुढच्या आपल्या पाल्यांना हे सगळं जर करायला प्रवृत्त केलं, सामुदायिक हरिपाठ म्हणा, ग्रंथांचं पारायण म्हणा, हे सगळं करायला आपण प्रवृत्त केलं तर मुलांना आपल्याला विशेष संस्कार द्यावे लागत नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना भेटवस्तू ग्रंथ द्यावे. मोबाईल द्यायचा नाही कमी वयात मोबाईल पोरांना द्यायचा नाही. मोबाईल भेट देऊन होतं काय, अख्खा दिवस पोरग मोबाईलच्या काचेवर बोटं फिरवत असतं. आणि आता इतका भयानक काळ आलेला आहे की कुठलाही मुलगा अगदी हलक्या हाताने त्याला सगळं कळतं. आम्हाला कळत नाही इतकं त्या लहान लहान पोरांना कळते आता. आणि इतकं सोपं झालं, आपल्या घरात पोरग त्रास देत असेल तर काय नाही बाबा, एक चांगलं काहीतरी लावून द्यायचं मोबाईलला आणि त्याच्या हातात द्यायचा. तासभर मोबाईलमध्ये गुंग झालेलं पोरग असते, रममान होतं. असं नको. होतं काय, त्या मुलगं दिवसभर मोबाईलच्या काचेवर बोटं फिरवतं. काचेवर बोटं फिरवून कोण ज्ञानी होत नाही आणि विद्वत्ता प्राप्त होत नाही. आपली बोटं ज्या वेळेला ज्ञानेश्वरीवर, भागवतावर, गाथ्यावर, दासबोधावर फिरतात त्याच वेळेला जीवन समृद्ध होत असतं. याच्याकरता आपल्या मुलांना भेट द्यायची असेल तर कपडे चांगली घ्याय, नाही तर नका देऊ. साधी सुधी कपडे घातली तरी जीवन चालू शकतं. महागडे मोबाईल देण्यापेक्षा साधा मोबाईल द्या, पण आपल्या घरात मुलांच्यासाठी उत्कृष्ट प्रकारचे मूळ ग्रंथ द्या. चांगले सद्ग्रंथ आपल्या घरात असावी, चांगले संत विचारांची पुस्तकं आपल्या घरामध्ये असावी. निदान 20-25 हजाराची पुस्तकं घरात ठेवा. तुम्ही म्हणाल जास्तच बोलताय, जरा पाकिट लय मिळतं का काय? 20-25 हजाराची पुस्तकं ठेवायचा अर्थ म्हणजे कशा करता म्हणतोय, आपण एक ड्रेस घ्यायला गेलो तर 5-10 हजारात कधी जातात कळत नाही. साधी शॉपिंग करायला गेलो, एक साडी घ्यायला गेलं तर 5 हजाराची साडी हलक्या हाती आपण घेतो. मग 20 आणि 25 हजाराचे ग्रंथ आणि पुस्तकं म्हणजे लई नाही आहेत. ती जर आपल्या घरात असतील आणि सुंदर अशा प्रकारे जर पाहिलं ना, तसं पाहिल्याबरोबर काहीतरी घेऊन वाचत बसावं असं वाटावं. ज्या क्षणी आपल्याला ही वाचनाची सवय लागेल ना, होतंय काय, शाळा सोडली की पोराला वाचायचं सवयच मोडते. शाळा सुटलेल्या बरीच लोक परत कधी पुस्तक हातात घेत नाहीत. वाचन हे नाहीच. आपल्याला ग्रंथ वाचण्याची सवय असावी, आपल्याला संत विचारांची पुस्तकं वाचण्याची सवय असावी. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची सवय आपल्या घरामध्ये आपण कुटुंबामध्ये देऊ, त्यावेळेला आपल्या जीवनात आणि आपल्या मुलांमध्ये संस्काराची शिदोरी आपोआप येत असते. असो, आपला चालू असणारा हा सप्ताह असाच भगवत कृपेनं सुंदर अशा प्रकारचं नियोजन वर्षानुवर्ष होत जावं आणि सुंदर अशा प्रकारचं भगवत कृपेनं याची इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, अशा अवस्थेला हे प्राप्त व्हावं अशी भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणावर प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरुनाथांच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम